देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतोय। हर हर महादेवचा गजर करत पहाटेपासूनच शिवभक्त मंदिरांमध्ये रांगा लावून दर्शन घेत आहेत। काल रात्रीपासूनच रोषणाई करून शिवमंदिरं सजवण्यात आली आहेत। महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त काल संध्याकाळी हरिद्वारमध्ये एका खास गंगा आरतीचं आयोजनही करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी गंगेचं दर्शन घेतलं। अंबरनाथ शहरातील अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। शिलाहार राजा मुंबानी यांना 956 वर्षांपूर्वी बांधला आहे। युनेस्कोनं जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन मंदिरांच्या यादीमध्ये या शिवमंदिराची नोंद आहे। इकडे मुंबईकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या बाबुलनाथच्या मंदिरातही शिवभक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। बाबुलनाथ मंदिरात आज शिवलिंगावर केलेली आरास ही भाविकांमध्ये विशेष उत्सुकता असते। सालाबादप्रमाणे याही वर्षी लोण्याच्या आरासीला शिवलिंग सजवण्यात आलं आहे। पहाटेपासून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्यानं इथे बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे। भूमाता ब्रिगेडनं महाशिवरात्रीपर्यंत मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा इशारा दिला होता। याबाबत विश्वस्तांनी तृप्ती देसाई यांना परंपरा समजवण्याचा अखेरचा प्रयत्न केला आहे। त्यांना पत्र लिहून इतिहास आणि परंपरा समजावून सांगत वस्तुस्थितीची कल्पना यापूर्वीच दिली आहे। मात्र महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी त्र्यंबकनगरीची शांतता अबाधित राखण्याचं आवाहन विश्वस्तांनी केलं आहे। गोंधळ न घालता महिला प्रवेशाबाबत न्यायालयात जाऊन निर्णय घेता येईल असं आवाहन त्यांनी केलं आहे। यापुढे आंदोलनाची धुरा माजी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री नारायण राणेंनी स्वतःच्या हाती घेतली आहे। सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांमुळे प्रकरण चिघळल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचंही नारायण राणेंनी म्हटलंय। शिवाय नितेश राणेंना वाळू वाहतूकदारांनी बोलवलं म्हणून तिथे ते गेल्याचंही राणेंनी स्पष्ट केलं। नितेश राणेंसह एकूण 38 जणांना कणकवली प्रथम वर्ग न्यायालयानं 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राणेंच्या नेतृत्वात झालेल्या वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनामध्ये शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर नितेश राणेंसह काँग्रेसच्या नेत्यांना अटक करण्यात आली। त्या जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर आणि जिल्हा बँकेचे प्रमुख सतीश सावंत यांचाही समावेश आहे। डंपर व्यावसायिक आंदोलनावर ठाम आहे। सोमवारीच याबाबतची पुढची रणनीती ठरवण्यात येणार आहे। आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ ओरोसमध्ये दाखल झालं होतं। दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन डंपर व्यावसायिकांशी चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ ओरोसमध्ये आलं होतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं रिपाईच्या वतीनं समता रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं। 2 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान हा रथ महाराष्ट्रात असेल। जाती तोडो समाज जोडो हा संदेश या रथयात्रेतून देण्यात येणार असल्याचं रिपाई खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं आहे। जेएनयू प्रकरणी कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करताना सरकारनं घाई केल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे। मार्च महिन्यात दुष्काळग्रस्त तालुक्यात भाजप खासदार पाहणी करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची दानवेंनी पाहणी केली। 9 मार्चपासून एक तालुका एक आमदार याप्रमाणे भाजपचे आमदार खासदार पाहणी करणार असल्याचं दानवेंनी सांगितलंय। दुष्काळामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी उपाय शोधणं आणि प्रत्येक जिल्ह्यात सरकारी यंत्रणा प्रभावीपणे राबवणं या अनुषंगानं भाजप खासदार आमदार काम करतील असं दानवेंनी म्हटलं आहे। पर्यावरणवादांचा विरोध डावलून कुलाबा मांजरे सिम्स भुयारी मेट्रोसाठी आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे। कांजूर मार्ग येथील कारशेडच्या जागेचा गुंता सुटत नसल्यानं आणि प्रकल्पाचं काम रखडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतल्या 4ही नद्यांचं रूपांतर नाल्यामध्ये झालंय। पर्यावरणासाठी त्यांचं पुनर्जीवन होणं गरजेचं आहे। त्यासाठी पालिका सरकारसोबत लोकसहभागी महत्त्वाचा असल्यानं पर्यावरणप्रेमींच्या वतीनं रिव्हर मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांकाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं। प्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनीही या रिव्हर मार्चमध्ये सहभाग घेतला। पुण्याच्या औंधमधल्या पंडित भीमसेन जोशी कला दालनात सह्याद्री प्रतिष्ठान आणि पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं अतुलनीय कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे, पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते पोलिसांचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना बर्गे यांनी ठाण्याच्या घटनेचा उल्लेख करत पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली।
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून अण्णांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। याच पार्श्वभूमीवर नगरचे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सरकार दरबारी मागणी करून अण्णांच्या सुरक्षेत वाढ केली आहे। याआधी अण्णांना झेड दर्जाची सुरक्षा होती, यामध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात आली आहे। आता अण्णांच्या सुरक्षेसाठी 2 पोलीस अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचारी तैनात असतील। कल्याणमध्ये पाण्याच्या बिझनेसवरून 2 गटात तुफान हाणामारी झाली। कल्याण जवळच्या कसोरे गावात हा वाद झाला। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। कल्याण डोंबिवलीत यंदा पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यामुळे पाण्याचा व्यवसाय तेजीत आहे। त्यामुळे अनेक जण नव्यानं या व्यवसायामध्ये उतरत आहेत। अशाच जुन्या व्यावसायिकांना स्पर्धा वाढण्यानं वाद वाढत चालला आहे। अशा एका वादाचं परिवर्तन रविवारी तुंब हाणामारीत झालं। बुलढाणा तालुक्यात धाड गावातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरपंचासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतलाय। जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विविध समस्या अजूनही सोडवल्या जात नाहीत, त्यासाठी सरपंच रिझवान सौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी पदयात्रा काढली। धाड ते बुलढाणा अशी 27 किलोमीटरची यात्रा त्यांनी काढली। जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। धावत्या बसनं अचानक पेट घेतल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर इथे घडली आहे। पुसद आगाराची बस माहूरकडे येत असताना ही दुर्घटना घडली आहे। माहूर बस स्थानकापासून जवळ असताना धावत्या बसमधून अचानक धूर येऊ लागला। चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरण्यास सांगितलं। त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरले। अवघ्या काही क्षणातच बसनं पेट घेतला। आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत बसच्या पुढच्या केबिनचा भाग जळून खाक झाला। नांदेडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे। लोहा मगरे सांगवी एसटी बस पलटी झाली आहे। या भीषण अपघातात 16 जण जखमी झाले। मगरे सांगवीजवळ रस्त्यावर उतरून बस पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे। जखमींवर नांदेड आणि लोहा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मालेगावच्या कॅम्प भागातील भायगावमध्ये बिबट्या घुसल्यानं स्थानिकांची चांगलीच धावपळ झाली। अन्न पाण्याच्या शोधात मोसम काटपण भागातून आलेल्या या बिबट्यानं अनेकांना दर्शन दिलं आणि मोरजकर यांच्या बंगल्यात बिबट्यानं ठाण मांडलं। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये घोडीपाडा इथे एका बिबट्याला धुमाकूळ घातला। बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। दादू नवसू दिघा आणि राजेश नवसू दिघा अशी त्यांची नावं आहेत। हे दोघंही शेतात काम करत असताना बिबट्यानं हल्ला केला। दोघांवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलं नसल्यानं पुन्हा बिबट्याकडून हल्ल्याची भीती व्यक्त होते। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेंदूर जळामध्ये स्कूल बस झाडावर आदळून एक विद्यार्थी ठार झाला। संस्कार विद्यामध्ये शाळेची ही बस होती। या 15 विद्यार्थी जखमी झालेत। जागदरी, कंडारी आणि भंडारीला या विद्यार्थ्यांना सोडायला ही बस गेली होती। सूरज मुरलीधर वाघ आणि या 10 वर्षीय मुलाचा या अपघातात मृत्यू झाला। उपचारासाठी औरंगाबादला नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला। जखमींना मेहकरमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मुंबईत गिरगावात 40 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकून 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे। फणसवाडी येथील जव्हार मॅन्शन सोसायटीच्या बोअरवेलमध्ये 2 मजूर सफाईसाठी उतरले होते। मात्र 2.5 फूट व्यासाच्या आणि 40 फूट बोअरवेलमध्ये दोघंही अडकले। त्यानंतर रहिवाशांनी तातडीनं अग्निशमन दलाशी संपर्क साधला। अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोघांनाही बाहेर काढलं। त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मूळ आदिवासी कोण यावरून 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे 8 जण गंभीर जखमी झालेत। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील खेरबन इथं ही घटना घडली आहे। मल्लेर वारलू आणि इतर आदिवासी जातींमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। मल्लेर वारलू जातीच्या लोकांवर बोगस जात प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात 26 फेब्रुवारीला किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये मल्लेर वारलू जातीचे 20,000हून अधिक बांधव सामील झाले होते। भावकीतील हाणामारी प्रकरणात सोनीचाही मृत्यू झाला आहे। धुळ्याच्या भांडणावरून 2 गटात हाणामारी झाली। बाप लेकांच्या मृत्यूनंतर रविवारी सोनीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। विष पाजून ठार केल्याच्या मयताच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे। खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनीचा मृत्यू झाला। पोलीस ठाण्यात नातेवाईकांच्या गोंधळानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
नाशिक शहरात कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे घरांमध्ये छोटे खाणी बाग बनवण्याचा कल वाढत गेला. ही सेंद्रिय पर्यावरणपूरक चळवळ यशस्वी करण्यासाठी संदीप चव्हाण या तरुणाला स्वतःला झोकून दिला आहे. घरातल्या गच्चीवर नवी बाग करू इच्छिणाऱ्यांना मोबाईल व्हॉट्सअॅपवर सहाय्य करत संदीप चव्हाण यांनी ही चळवळ राज्यभर सुरू केली आणि विशेष म्हणजे घरातील कोणत्याही भंगार वस्तूचा वापर करत परसबाग कशी फुलवावी याचं तंत्र संदीप चव्हाण यांनी तयार केलं. कोणत्याही शहराला भेडसावणारा प्रश्न म्हणजे कचरा. पण पिंपरी चिंचवडमधल्या निगडी प्राधिकरणात राहणाऱ्या गोपाळ कोकाटे आणि अनुराधा कोकाटे यांनी त्यावर एक रामबाण उपाय शोधला. गेल्या 7 वर्षांपासून ते घरातल्या ओल्या कचऱ्याचा सदुपयोग करून टेरेस गार्डनची निर्मिती करत आहेत. एका ड्रममध्ये किचनचा टाकाऊ कचरा टाकून ते खत तयार करतात. टेरेस गार्डनमुळे कचऱ्याचा प्रश्न तर मिटतोच, पण सेंद्रिय भाजीपाला खायला मिळतो, असं कोकाटे दाम्पत्याने सांगितलं. व्यक्तिचित्र अथवा पोर्ट्रेट हे भारतीय चित्रकलेचं प्रभावी अंग. मात्र चित्रकलेमध्ये विविध नवे कला प्रकार आल्यानंतर या पुरातन अंगाकडे काहीसं दुर्लक्ष होऊ लागलंय. त्यामुळेच पोर्ट्रेट पेंटिंगला पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणण्यासाठी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप कार्यरत झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या ग्रुपतर्फे दरवर्षी पोर्ट्रेट पेंटिंगची स्पर्धा भरवली जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वरसागर महोत्सवाची सुरुवात रविवारी मोठ्या थाटात झाली. यंदाचा स्वरसागर पुरस्कार सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना पद्मश्री सुनैना हजारीलाल यांना देण्यात आला. उद्घाटन समारंभानंतर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडे यांच्या गायनाची मेजवानी पिंपरी चिंचवडकरांना मिळाली. प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अनेक गाणी सादर करत दोघांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. चित्रपट जतन आणि त्यांच्या डिजिटलायझेशनचं कार्य हे एखाद्या व्रतासारखंच म्हणायला हवं. त्यामुळेच हे काम करणाऱ्या संस्थांचं महत्त्व मोठं आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी देखील एकत्र येत हे कार्य पुढे न्यायला हवं, असं मत अभिनेता कमल हसन यांनी पुण्यात व्यक्त केलं आहे. पुण्यातील नॅशनल फिल्म आर्काईव्हच्या वतीनं आयोजित फिल्म प्रिझर्वेशन अँड रिस्टोरेशन वर्कच्या समारोपाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.